दीपेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोचली रोड, मोहोपाडा, रसायनी। प्रा दत्तात्रय शिंदे। वासंबे जिल्हा परिषद गटात 21 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन। उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत वासंबे जिल्हा परिषद गटात 20 कोटींच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता लोधिवली येथील जागृत देवस्थान असलेल्या नवसाला पावणाऱ्या लोधोआई मातेचा आशीर्वाद घेऊन प्रारंभ करण्यात आलेला होता। या भूमिपूजन सोहळ्याचा समारोप आळी आंबिवली येथील रस्ता व आरसीसी गटार या विकास कामांची भूमिपूजन करत सायंकाळी 7:30 वाजता समारोप झाला। यावेळी भाजपाचे रामदास ठोंबरे, तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, वासंबे विभाग अध्यक्ष सचिन तांडेल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वासंबे जिल्हा परिषद गटातील लोधिवली वाडी रस्ता काँक्रिटीकरण करणे 70 लाख, लोधिवली गावदेवी सभा मंडप 25 लाख, लोधिवली स्मशानभूमी 14 लाख, रिसगाव सभा मंडप 80 लाख, रिसगाव रस्ता व गटार 20 लाख, साई दर्शन सोसायटी रस्ता 20 लाख, राजयोग सोसायटी ते प्रेम दर्शन सोसायटी पर्यंत रस्ता 20 लाख रुपये, रिसगाव बुध विहार संरक्षण भिंत बांधणे 20 लाख, चांभारली सामाजिक सभागृह बांधणे 25 लाख, चांभारली मुख्य रस्ता व गटार 50 लाख, चांभारली आरसीसी स्मशानभूमी लोकार्पण 15 लाख, चांभारली पराडे स्मशानभूमी लोकार्पण 15 लाख, बारवाई पूल ते तळेगाव पानशीन मोहोपाडा रस्ता काँक्रिटीकरण करणे 8 कोटी 15 लाख, खाणे आंबवली विशाल खाणे ते रघुनाथ शिंदे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे व गटार 17 लाख, शिंदेवाडी रस्ता काँक्रिटीकरण करणे 60 लाख, वासंबे तलाव सुशोभीकरण करणे 4 कोटी, वासंबे मोहोपाडा बाजारपेठ रस्ता काँक्रिटीकरण करणे 1 कोटी, शिवनगर कुंदन कोंडिलकर यांच्या घरापासून ते स्वप्नील राऊत यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे 25 लाख, शिवनगर नवीन वसाहत रस्ता करणे 20 लाख, शिवनगर नवीन वसाहत प्रभाकर घाडगे ते साजन जाधव 20 लाख, आळी आंबिवली येथील आरसीसी गटार व रस्ता 20 लाख, दुर्गामाता कॉलनी येथील उद्यान करणे 20 लाख, दुर्गामाता कॉलनी ते कल्पतरू हॉस्पिटल रस्ता व गटार 20 लाख, तसेच वासंबे ग्रामपंचायत ग्राम निधीतून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा तसेच 21 कोटीच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा वासंबे जिल्हा परिषद गटात आमदार महेश बालदी यांच्या हस्ते संपन्न झाला। कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो। गेल्या निवडणुकीत सांगितलं होतं की मी 500 कोटी रुपयाचा निधी आणेन, मी 5000 कोटी रुपयाचा, मी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं, आदिवासी क्षेत्र असो, मच्छीमार क्षेत्र असो, इन्फ्रास्ट्रक्चर असो, कोण सावळा रस्ता असो, दाण तुराडे रस्ता असो, हे सर्व निधी आणलं। या ग्रामपंचायतीला माझ्या मते या आत्ता मी ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये साधारण 15 कोटी रुपये निधी आणला असेल आणि या नागरिकांनी ज्यांनी आपल्यावर विश्वास टाकला त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याकरता निधी आणण्याकरता तिथे पद राखते, मुंबईत असेल दिल्लीत असेल, ती पद परमेश्वरांनी आणि पक्षाने मला साथ दिली आणि मला ती निधी मिळतोय, त्याच्यामुळे लोकांची सेवा होते। मी तर 7-8 लँडमार्क कामं केली, मी करंजाचं बंदर बनवलं, मी शिवसमर्थ स्मारक बनवलं, मी घारापुरीला लाईट आणली, मी माझ्याकडे 8 रस्ता आणला, मी एअरपोर्ट लवकर होण्याकरता प्रयत्न केलं, आदिवासी क्षेत्रामध्ये काम केलं, कोण सावळा केला, दाण तुराडं केलं। माझ्या विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही एक लँडमार्क असलेलं काम दाखवा, एक की ते 5 वर्ष स्वतः आमदार होते, त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वर्ष आमदार होते, 2.5 वर्ष, का नाही एखाद्या आदिवासी दुर्गम वाडीचं कनेक्टिव्हिटी करता आली, का नाही हे रस्ते सुधारता आले। या इथल्या लोकांनी एवढी वर्ष शिवसेनेवर विश्वास ठेवला आणि त्यांचं काय झालं म्हणजे आजपर्यंत एक नाना नानी पार्क आत्ता मागणी होते, तलावाचं सुशोभीकरण आम्ही करतोय, हे सर्व फार लेट झालंय, कारण काम करायला श्रेष्ठ दृष्टी लागते आणि विजन लागतं, काम करून घेण्याची साचोटी लागते, ही त्याच्यात कमी होती। आणि आता ही टीम ग्रामपंचायतीची फार चांगली आहे, उमाताईंच्या नेतृत्वात सुंदर काम चाललं आहे, आम्ही त्याच्यात ऑफिशियल युतीत आहोत, त्याच्यामुळे सर्व टीम जोरात काम करते आणि त्यांना शुभेच्छा। आणि आम्ही त्यांच्या मागे, मी अशी खासदार सुनील तटकरे साहेब असतील, आमचे पालकमंत्री असतील, हे सर्वजण खंबीरपणे उभे, म्हणून आज निधी येतोय आणि ही कामं होत आहेत।
खाजगी ट्रामा केअर सेंटर सरकारच्या माध्यमातून घेण्याच्या ऐवजी या इथे लोहपला जे आहे ते MGM किंवा DY पाटील हॉस्पिटलशी कनेक्ट करावे याच्याकरता मी जिल्हा परिषद अध्यक्षांशी बोललो आहे। त्याच्यामुळे ते सेंटर पूर्ण इमारत तयार आहे। नवीन इमारत बनवून त्याला स्टाफ येण्यापेक्षा हे जर 5-7 किलोमीटरवर जर लोकांना जाता आलं आणि त्याला MGM किंवा DY पाटीलचं कनेक्शन असेल तर इथला पेशंट तिथे नेणं हेही तेच करतील असं टायअप चालू आहे। एक नेऱ्याला त्यांनी MGMनी सेंटर घेतलं आहे, हे लोहपचं सेंटर त्यांना द्यावं म्हणजे नर्सेस डॉक्टर हे तिथे येत राहतील असा प्रयत्न आणि तो लवकरच पूर्ण होईल।